आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ। संतप्त आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन, मंत्रालयातील जाळीवरती मारल्या उड्या। नरहरी झिरवाळ यांचाही सहभाग। जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आदिवासी नेत्यांचा मंत्रालयामध्ये ठिय्या। खासदार हेमंत सावरा, किरण लहामटे, नरहरी झिरवाळ, राजेश पाटील यांच्यासह अन्य नेत्यांचाही सहभाग। मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आदिवासी आमदारांची भेट। महाजनांकडून आमदारांना समजावण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, लवकरात लवकर निर्णय होईल, महाजन यांचं आंदोलकांना आश्वासन। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतो, त्यासाठी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती, हा सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न। आदिवासी आमदारांच्या आंदोलनावरती पडळकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री जनतेशी बनवाबनवी करतायत, आदिवासी आमदारांना सरकार तुच्छतेची वागणूक द्यायची आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यामध्ये जड वाहनांना बंदी। वाहतूक विभागाकडून ठाण्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा। मुंबईमध्ये मेट्रोची तिसरी लाईन रविवारपासून सुरू होणार। सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार। कळवा मुंब्रा स्थानकावरही आता जलद लोकल थांबणार। सायंकाळी गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना थांबा। नवीन वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल। कर्जत कसारा लोकल आता 6 ते 12 मिनिटं लवकर सुटणार। 12:14 सुटणारी कसारा लोकल उद्यापासून 12:08 सुटणार, तर 12:24 कर्जत लोकल 12:12 सुटणार। कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार केल्या प्रकरणामध्ये बुक माय शोनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर 30 अज्ञातांवरती गुन्हा दाखल। काही संशयित कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किमतीनं विक्री करत असल्याचा आरोप। मुंबई सीएसएमटी परिसरामध्ये महिलेवरती सामूहिक अत्याचार। 22 सप्टेंबरला 2 जणांनी टॅक्सी स्टँड मागे केला अत्याचार। महिलेच्या तक्रारीनंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।